मित्रांनो, आज माझ्या सुंदरच्या ब्लॉगमध्ये आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता तुम्हाला मी धबधबा दाखवणार आहे. आणि मित्रांनो, थोडासा पाऊस पडतोच आहे. आणि मित्रांनो, हे बघा ढगपण काय झालेलं आहे ना, आजचं निसर्ग बघा. खूप मित्रांनो, गुरं पण मस्त चरतायत, म्हणजे गवत खात आहेत. आणि ही बावडी ती खूप उंच आहे, आता पाणी पण तिला खूप वाढलं आहे. आणि आपण तो धबधबा बघतोय आज. चला बघूया. आणि पाऊस पडतोय मित्रांनो, आता लगेच येईल पाऊस तिकडून दांड्यावरून. मित्रांनो, इकडून आमच्याकडून तो बघा, तो डोंगर दिसतोय, तिकडून पाऊस येतो आमच्याकडून, म्हणजे ते इकडून डोंगरातून त्या डोंगराच्या पलीकडे मित्रांनो वाटूल मोरेवाडी. आणि मित्रांनो, असा एक पाऊस आलेला आहे, हे बघा, असा भारी पाऊस आलेला आहे मित्रांनो. हे बघा, हे काका आहेत, हिने आपल्याला सोडलं होतं एकदा. मित्रांनो, आता आपण तो धबधबा दाखवणार आहे तुम्हाला. आता मोठ्यानंच खूप पाऊस येतोय. चला आता ते आपण जाऊया त्या धबधब्याखाली, बघूया धबधब्या खाली पाणी आहे का. मित्रांनो, म्हणजे धबधबा नाही तो, म्हणजे कातळ आहे, तिथं बघू. मित्रांनो, एकदम निवळ पाणी, मासे काय नाही येत आहेत. हे बघा, हा धबधबा आहे तो. धबधबा म्हणजे मित्रांनो, इकडे मासे चढतात असे. हे बघा, पाणी पण एकदम खदूळ आहे. आणि जर आता पाऊस पडला तर मासे पण चढणारच लगेच. आणि मित्रांनो, आता पाऊस येईलच, हे बघा. तिथं एक डबका आहे, तिथं बघूया मासे आहेत काय, तर आपण पकडू. हा बघा, हा डबका आहे तो, मासे काय नाही येत आहेत मित्रांनो. माकडं पण खूप आहे तिकडे. चला, आणि आपण आता तुम्हाला तो धबधबा दाखवला, आणि आता तुम्हाला ते मासे चढतात ती जागा दाखवतो. मित्रांनो, पाऊस काय पडत नाही, म्हणजे आता रिमझिम ते थोडासा. मित्रांनो, आपण एक सवत काढायची व्हिडिओ टाकल्या, आणि नदीवर पोवायची एक व्हिडिओ टाकली. आपण शॉर्ट 2 व्हिडिओ टाकलेत. त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, म्हणजे एक काल टाकले आणि आज टाकले, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, आता मासे दाखवतो तुम्हाला. माझे मासे नाही, जिथे मासे चढतात ती जागा दाखवतो. मित्रांनो, इकडे पण खूप मासे येतात. हाच पर्या खाली जातो नदीला. आणि आपल्याकडे पण एक पर्या, तो पण आपल्याकडे, तिथे पण आहे मासे येतात खूप सारे. आपण बघूया, चला. हा तो वैष्णव आहे, तो त्यांची गुरं ही ना करतोय. आणि मित्रांनो, खूप इकडे मासे चढतात, हे बघा इकडं. आणि हे आंब्याचं झाड आहे मोठं. आंबा एकदम एकदम गोड आहे, खाऊन बघितलाय आम्ही. हे बघा, असा ही रस्ता आहे, एक नंबर असं एकदम निसर्ग भारी मस्तपैकी. आपण जातोय आता इथे जागा दाखवायला तुम्हाला. खास तुमच्यासाठी आज ब्लॉग बनवला. म्हटलं आज पाऊस येईल. मित्रांनो, काय थोडासा पाऊस येतच नाही, म्हणजे भरपूर सारा पाऊस येतच नाही, तर काय सांगू तुम्हाला. मित्रांनो, ही बघा, हे नाळे आहेत, ह्याच्यातून एकदम धबधब्यासारखं पाणी पडेल. आणि मित्रांनो, ह्या धबधब्याचे म्हणजे ह्या नाळ्यातून इकडे मासे जातील वरती, आणि थेट डायरेक्ट इथे येणार, म्हणजे हळूहळू डायरेक्ट इथे येणार. बघा, एकदम आजचं निसर्ग बघा, लय भारी आहे. हे बघा, इथून डायरेक्ट ते मासे बाहेर येणार आणि त्या वरच्या इकडे जाणार व्हाळामध्ये. व्हाळात जाऊन आणि मग ते मळीमध्ये चढणार. आणि मित्रांनो, आपण जातोय आता कुठेतरी जाऊया, प्लॅन ठरला नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, अशा तरीकेने पाऊस आलेला आहे, हे बघू शकता. एक नंबर असा पाऊस आलाय, बघा. छत्री बघा आपली मित्रांनो अशी भिजली आहे. आणि जांभूळ आमच्याकडे मित्रांनो जांभूळ धरले आहेत, दाखवतो तुम्हाला. ही मित्रांनो जांभळे काय धरत नाही, ती पुढचीच धरते फक्त. वटपौर्णिमेला मस्त असतात त्या जांभूळ.
अशा तरीकेने आता पाऊस येईल थोड्या वेळात. हे बघा, हे पावसाचं वातावरण. हे बघा, हे जांभूळ आहे. हे बघा, ही जांभूळ धरलेत. हे बघा, खाली पण खूप पडले, वरती पण आहेत खूप. हे बघा, ही जांभूळ आहे. अशा तरीकेने हे बघा, जांभळाची इकडे धरल्यात जांभूळ खूप. आता मित्रांनो, अशी ना ती ह्याच्यासारखी असतात, जांभळ्या कलरची, म्हणून त्याला जांभूळ म्हणतात. जर तुमच्याकडे काय म्हणत असेल ते कमेंटमध्ये सांगाच नक्कीच. आणि मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. बस मित्रांनो, जर तुम्ही मला सपोर्ट केला तर आपलं चॅनल एकदम टॉपला जाईल मित्रांनो. आणि आपले पण सबस्क्रायबर खूप वाढतील. ह्याच्यासाठी मी तुम्हाला रोज व्हिडिओ सांगतो, व्हिडिओ बनवायला. आपण रोज बनवतो. एकदम बघा मित्रांनो, कसं एकदम वातावरण आहे आजचं. आणि मित्रांनो, खूप अशी गारगार हवा येते. मित्रांनो, ही बघा, ही जाळ आहे. कसली सांगतो, कारण की ह्याच्यावरती मित्रांनो कण्हेरी असतात. कण्हेरी जे ब्लॅकमध्ये असतात ती. जर तुमच्याकडे काय म्हणायचं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असा हा रोड आहे एकदम नवीन. आता तो लाल झाला एकदम. पर्याला पण पाणी इतकंच आहे, खूप सारं नाही. निसर्ग बघा आजचा. मित्रांनो, हे बघा, ही पानं ह्याच्यासाठी वापरतात. करवंद काढतो त्याच्यासाठी आपण एक खोका बनवतो. हे बघा, एक मोठंच पान तोडतो. मित्रांनो, ही पाने एवढी घट असतात. हे बघा, असं हे पान असतं, ते टाकून द्यायचं. हे मित्रांनो, या पानाला कुडा म्हणतात. कुड्याची पानं. आणि मित्रांनो, ही कण्हेरी नाहीत, हे अजून दुसरं काहीतरी आहे. जर असं फोडलं तर हे येतं. जर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा मित्रांनो, हे आपण आता गेलो होतो ते गदम आहे. आणि ह्याच्या पलीकडे आहे ते यतल. म्हणजे यतल हे नाव एक देव आहे गणपती, त्याचं नाव यतल आहे. हे बघा, रोड पण एकदम भारी सजलाय. आणि झाडं पण एकदम हिरवी गार झालेली आहेत. मित्रांनो, काही जण ट्रॅक्टर पण म्हणजे ट्रॅक्टरने नांगरतात. आणि आपल्या गावच्या पद्धतीमध्ये नांगरणी बैल आणि एक नांगर असतो. म्हणजे ते बघा, दिसत असेल तुम्हाला, झूम करून दाखवतो. बघा, आईचे बाबा आहेत आपल्या. हे बघा, झूम करून दाखवतो, ते बैल दिसत असतील. दिसले तुम्हाला जर बैल बघायचे असेल नक्कीच आता दाखवतो तुम्हाला. नंतर तुम्ही म्हणाल वेदांत मटकरनी काय तुम्हाला बैल दाखवले नाही. दाखवतो, तुमच्यासाठी दाखवणार मी. तुमच्यासाठी मित्रांनो काय पण करणार मी. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बस. आणि लाईक करा. एवढीच माझी माहिती आहे बस. मित्रांनो, पाऊस काय पडत नाही इकडे. त्या साईडला मित्रांनो बोरतोडे गावामध्ये खूप पाऊस पडतो, इकडेच नाही पडत आहे. मित्रांनो, असाच 4 तास कंटिन्यू पाऊस लागत राहिला तर मासे चढतील नक्कीच. बघा, हे बैल आहेत. बैल दिसत असेल तुम्हाला. आणि मित्रांनो, आपली ती मली बघूया, त्याच्यामध्ये काय पाणी साठलं तर आपण सोडून देऊ खाली झाडाला. मित्रांनो, काही जण ट्रॅक्टर पण वापरतात. आणि आपण आता जातोय त्या आपल्या मळीमध्ये. आणि ते तुम्हाला मी बैल सर्व दाखवणार आज तुमच्यासाठी. काय पण चला बघूया ते बैल आणि तो ट्रॅक्टर. मित्रांनो, आपल्याकडे पण ट्रॅक्टर आहे, मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. चला समोर जायचं असं. आणि मित्रांनो, ते बघा, तिकडं अशी शेती चालू आहे. आणि ते तिकडे एक मंदिर आहे, ते पण तिकडे पण जाऊ आपण. आणि निसर्ग बघा. आणि मित्रांनो, आता आपण आलेलो यतालात. आणि ते गदम आहे, गदमात. आता आपण यतालामध्ये. आणि मित्रांनो, मासे काय चढत नाहीत. दुःख वाटतंय मित्रांनो, मासे नाही चढत ते. म्हणजे मित्रांनो, दुसऱ्या गावामध्ये म्हणजे ती तेजस गुरव वगैरे आहेत ना,
मित्रांनो त्यांच्या इकडे खेकडे मासे मली मासे खूप चढले आणि आमच्याच गावामध्ये काय पत्त्या नाही माशाचा. मित्रांनो चंडीच्या पावसामध्ये ते राजेश सावंत आहेत ना, त्यांनी खूप म्हणजे 5 किलो मली मासे मारले. आम्हाला काय माहीतच नाही. मित्रांनो हे बघा, ही दाढ पण एकदम भारी आलेली आहे. म्हणजे भात पेरतो ते एकदम भारी. पक्षी पण बघा एकदम कसे रानामध्ये बसले आहेत भारी, ते भात खायला येतात. आणि आता आपल्या मळ्यामध्ये काय पाणी नाही, इकडे पण खूप पाणी आटलं बघा. मित्रांनो दिसला तर एक सोंडा दिसेल तुम्हाला, हा बघा. आणि हे बघा, ही दाढ आहे मस्त अशी. चला ते आपण ट्रॅक्टर दाखवतो. मित्रांनो तिथं जाऊन त्या ट्रॅक्टरचा आवाज भरपूर असतो, बोलायला जरा हे होईल, पण तुम्हाला मी झूम करूनच दाखवीन थोडं जवळ जाऊन. आता मित्रांनो पाऊस पडला तर मस्तच होईल. एवढे मळ्यामध्ये उमलाट पण सुटतील लगेच. हे निसर्ग बघा, हे येतल आहे बघा. जर मित्रांनो ह्या मळीमध्ये खूप मासे चढतात, म्हणजे मळी, शेंगाळी, खवळा सर्व असे मासे चढतात ह्या मळीमध्ये. आणि तुम्हाला आता मी दाखवतो इथे बघा, इकडे पण खूप उमलाट सुटलं. उमलाट इकडे मासे खूप काय नाही, दाखवतो चला. ते बघा कोणते तरी ट्रॅक्टर आहे, हे दाखवतो बघा झूम करून लगेच. बघा हे ट्रॅक्टर आहे, अशा तरीने फिरतं, म्हणजे जमीन नांगरतं लगेच. आणि त्या साईडला तिकडे बैल आहेत. मित्रांनो ते बघा एकदम डोंगर बघा एकदम सपाट झालेला आहे. ते काका आपल्या ओळखीचे आहेत, म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत. ट्रॅक्टर मित्रांनो माहित नाही कोणचा आहे तो, बघूया. बघा हे काका आहेत, झूम करून दाखवतो. काम बघा कशी करतात, कोकणात बघा काम कशी करतात. हे बघा हे ट्रॅक्टर इकडे नांगरतात, अशी ट्रॅक्टरनी अशा माळ्या नांगरतात लगेच मित्रांनो. आणि हे इकडचं निसर्ग, आणि ते काका बैलांनी ते नांगरतायत. तुम्हाला बोललोस ते बघूया, चला तिकडे जाऊया. इकडे जाऊया. बघा ते काका आहेत, एकदम कसे काम करतात बघा. गावची माणसं एकदम काम बघा कशी करतात. ते बघा एकदम हे हिरवं एकदम रान आहे, ते बघू शकतात. आणि आपण ते आता तुम्हाला बैल दाखवणार आहे, म्हणजे आता ह्या पैकोनच दाखवतो, जास्त पैकोन आहेत नाही. ते काका आपल्या ओळखीचे आहेत झाला. ते बघा ते तिकडे समोर दिसते ते आयुषचं, आणि म्हणजे आयुष विकले ना त्यांची गुरं आहेत ती, म्हणजे तिकडे नांगरतात. आणि हे बघा हे काका आहेत, त्यांची 2 दाढचे आहेत. आणि इथं एक धरण आहे त्या. आणि मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो की इथेच ते मासे आम्हाला भेटले होते. तिथं आता पाणी आहे काय बघूया. मित्रांनो बघा किती पाणी येते, खूप पाणी असं बघा. त्याच्यामध्ये मासे असतील काय माहीत नाही, वरती पण पाणी खूप सांडलं. बघा हे काका मासे आहे त्याच्यात. हे बघा हे काका आहेत त्यांची, हे